माणसाच्या सुखदुःखाच्या कल्पना किती वेगळ्या असतात नाही. आपल्याला माणसांमध्ये जरी कटुता असली, जरी मतभेद असले, तरीसुद्धा तो आनंद मिळतो. एखाद्याचा विरह आपण नाही सहन करू शकत. मग तो घरच्यांचा असू देत, नातेवाईकांचा असू देत, मित्रांचा असू देत किंवा आणखीन कुणाचाही प्रिय व्यक्तीचा असू देत. त्या विरहाला सांभाळणं हे खूप कठीण आहे. अटॅचमेंट करू नका असं आध्यात्मिक गुरु आपल्याला सांगतात, पण ती अटॅचमेंट सोडायची कशी हा फार मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. माझ्या एका मित्राने बस कंडक्टरचं उदाहरण दिलं होतं. म्हणजे बस कंडक्टरकडे कसं मोठी बस असते, पण ती त्याची नसते. तो पैसे घेतो लोकांकडनं, पण ते पैसेही त्याचे नसतात. तो प्रवास करतो लोकांबरोबर, तो बोलतो, गप्पा मारतो, संवादही साधतो, पण त्याचं असं ते कोणीच नसतं. आपलं स्थानक आलं की लोक आपापले विसरून जातात, निघून जातात. तसंच कंडक्टरही निघतो. हेच माणसाच्या आयुष्याचं सूत्र आहे. सगळं असून सुद्धा आपलं काहीच नाही ही भावना ज्यावेळेस आपण मनामध्ये बळावतो ना, त्यावेळेला मला वाटतं की आपला प्रवास थोडासा सोपा होतो.